मराठी, ते धडक. मोबाईल घ्यायचाय पण पैसे कमी पडतेत, मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका. आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा. कुठल्याही कंपनीचा फोन असू दे, यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस. म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी. पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर, कराड रोड, विटा. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात सूर्या मॉलकडून महिला दिनानिमित्त आयोजित उपक्रमास जबरदस्त प्रतिसाद मिळू लागलाय. केरळा स्टोरी 2 हा विद्यार्थिनींसाठी मोफत असणारा चित्रपट अक्षरशः हाऊसफुल झालाय. 1 मार्च पासून 8 मार्चच्या कालावधीत मोफत असणाऱ्या चित्रपटाच्या फ्री शो साठी विद्यार्थिनींनी तुडुंब गर्दी केली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थिनींनी सूर्या मॉल दराणून सोडलाय. तर हा चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थिनींनी सूर्या मॉलचे आभार व्यक्त केलाय. विट्यातील सूर्या मॉलकडून महिला दिनानिमित्त मोठा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमानुसार केरळा स्टोरी 2 हा चित्रपट विद्यार्थिनींना मोफत दाखवण्याचा निर्णय सूर्या मॉलचे सर्वेसर्वा श्रीकांत शेठ पाटणकर यांनी घेतला आहे. त्यानुसार 1 मार्च पासून 8 मार्चच्या कालावधीत सकाळच्या सत्रातील 2 शो मोफत ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्या 3 दिवसांपासून केरळा स्टोरी 2 हा चित्रपट पाहण्यासाठी सूर्या मॉलमध्ये विद्यार्थिनींनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यानुसार काल गुरुवारी आणि शुक्रवारी हे दोन्ही शो हाऊसफुल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थिनींनी सूर्या मॉल दराणून सोडला. तर हा चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थिनींनी सूर्या मॉलचे आभार देखील व्यक्त केले. बघूया चित्रपट पाहिल्यानंतर मुलींनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या. माझं नाव तिक्षू गोरखनाथ कटकर, मी माधवमुर्तीला राहते. खरं तर हा मूवी बघायचा आम्ही कालच प्लॅन केला, पण आमचं काय शक्य झालं नाही. पण हा मूवी खरं तर प्रत्येक मुलींनी आवर्जून येऊन बघायला पाहिजे. सूर्या मार्टमध्ये हा मूवी मुलींसाठी फ्री ठेवला आहे, कारण की त्यांना यातून काहीतरी भेटणार आहे. प्रत्येक मुलींच्या आयुष्यात प्रत्येक घटना ही होत असते. प्रत्येक मुलींना ह्या वयात असं वाटत असतं की आपण पण असं काहीतरी करावं, पण त्यांनी त्यावर कंट्रोल करून आपल्या आईबापाची इज्जत, आपल्या आईबापांनी केलेले संस्कार हे विसरायला नाही पाहिजे. मी प्रत्येक गावातील मुलींना विनंती करते की आवर्जून 8 मार्चपर्यंत इथं सूट आहे, तर त्यांनी आवर्जून येऊन हा मूवी बघायला पाहिजे. पालकांना हेच आवाहन करू की मुलींना सूट दिली तर एवढी पण देऊ नका की त्या वाहून जातील, आणि एवढं पण बंधनात ठेवू नका की त्यांना तुमच्यावरनं विश्वास उडेल. खरं तर मुलींनी प्रत्येक गोष्ट करताना हा विचार करून केली पाहिजे, कारण की आपला आईबाप आपल्याला घरातून बाहेर करतो याचा अर्थ हे नाही की त्यांनी सूट दिली आपल्याला. आणि आईबापांनी पण एवढं पण पोरींना मोकळं सोडू नये की त्या हाताच्या बाहेर जातील. आणि जरी समजा मुलींना कुठला मुलगा आवडला, काय झालं तरी त्यांनी सर्वप्रथम आपल्या पप्पाला सांगावं, कारण की मम्मीपेक्षा जास्त पप्पांवर विश्वास असतो. मुली प्रत्येक गोष्टही पप्पासोबत शेअर करते. नमस्कार, मी जोगेश्वरी हनुमंत शेंडगे, मी चित्तीगावचे आहे. माझं कॉलेज बळवंत कॉलेज विटा आहे. तर सर्वप्रथम मी ह्या सूर्या मॉलचं मनापासून आभार मानते, कारण त्यांनी ही मूवी फ्रीमध्ये ठेवली. मूवी एकदम छान होती. प्रत्येक हिंदू मुलींनी, मुस्लिम मुलींनी, सगळ्यांनीच ही मूवी बघितली पाहिजे. समाजामध्ये काय काय घटना होतात ते सगळं त्यांनी जाणून घेतलं पाहिजे, आणि समाजात कसं जगायचं, कसं नाही, आपल्या आईवडिलांचं कसं, म्हणजे त्यांनी आपल्यावर केलेले संस्कार हे सगळे कसे लक्षात ठेवायचे आणि समाजात कसं जगायचं. कोणत्याही आहाराला बळी जाऊन असं नको ते कृत्य करायला नाही पाहिजे खरं मुलींनी. तर एवढंच मला सांगायचं होतं. बाकी मूवी छान होता. सगळ्याच मुलींना मूवी खूप आवडला. आणि पुन्हा एकदा सूर्या मॉलचं मनापासून आभार. आम्ही इथं आलेलो आहेत आता विट्यामध्ये सूर्या मॉलपाशी, आणि आम्ही आत्ताच मूवी पाहिलेला आहे द केरला सेकंड. तर यामध्ये असं खूप मोटिवेशनल मूवी आहे हा.
सगळ्या मुलींनी बघायला पाहिजे. सूर्या मॉल याने 1 ते 8 तारखेपर्यंत महिला दिनानिमित्त हे ठेवलेलं आहे. सर्व मुलींना हा बघितला पाहिजे. ह्या मूवीमध्ये असं दाखवलेलं आहे की सर्व मुली कसं वागणूक पाहिजे त्यांची किंवा मोटिवेशनल खूप आहे. आणि लहानपणीपासून आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलेलं असतं की कसं शिकायचं, कसं वावरायचं ह्या समाजामध्ये. ह्या मुलीला फक्त एवढं कळायला पाहिजे की कसं राहायचं आणि कसं नाही. माझं नाव आकांक्षा विजय पाटील. मी राहते चिंचणी मंगरूळ. आणि मला ह्या सूर्या मॉलमध्ये मूवी बघायला भेटली. त्यात मला नॉलेज भेटलं की बाबा आपण ह्या संकटात आलो तर त्यातून कसा मार्ग काढायचा हे आम्हाला ह्यातून शिकायला भेटलं. स्टोरी दाखवते त्यामध्ये एकदम रिअलिटी शो आहे. म्हणजे आजच्या जगात सुद्धा असे काही घटना होतात. त्यामुळे मला हे सांगू वाटते की आई वडील जे आपल्या मुलासाठी जे सांगतात ते ऐकून घ्यावे आणि अशी कोणती गोष्टी करू नये की ज्याच्यामुळं आपल्याला नंतर पछतावा होईल त्या गोष्टी. मध्ये ठेवून खूप मोठं काम केलं. या पिक्चरमधून एकच गोष्ट समजली की फर्स्ट प्रायोरिटी आपण आपल्या आई वडिलांना दिली पाहिजे आणि आपल्या धर्मावर खूप विश्वास ठेवला पाहिजे. आपला धर्म एवढा छोटा नाही की आपण एखाद्या मुलाच्या ऐकण्यातून आपण आपला धर्म बदलू. पण माझं एवढं सांगणं आहे की हा पिक्चर प्रत्येक मुलीने बघितला पाहिजे. मुलीनेच नाही तर प्रत्येक मुलाने सुद्धा हा येऊन पिक्चर बघितला पाहिजे. या पिक्चरमधून जे शिकायसारखं आहे ते सगळं घेतलं पाहिजे आणि हा पिक्चर सगळ्यांनी बघावा हीच माझी इच्छा. मूवी एकदम सुंदर आहे. मूवीमधून एकच गोष्ट शिकायला मिळाली की कोणावर अतिविश्वास ठेवू नये, आपले आई वडील सोडले तर. आणि सूर्यामॉलने आम्हाला संधी दिली. एवढा छान मूवी फ्रीमध्ये दाखवल्याबद्दल त्यामुळे सूर्यामॉलचे आभार मानते मी पहिल्यांदा. आणि सगळ्यांनी विजिट करावा. हा मूवी खूप छान आहे. खरंच खूप छान वाटलं. मूवी खूप सुंदर होता आणि सगळ्या म्हणजे आपल्या मुलींनी हा मूवी आवर्जून पाहावा. कारण की त्यांना समजलं पाहिजे की 4 दिवसाचं प्रेम आणि आयुष्यभर आपल्याला म्हणजे 20 वर्ष आईवडिलांनी सांभाळलेलं असते तरी पण 4 दिवस जो मुलगा आहे तो त्याच्यावर पूर्णपणे ते विश्वास ठेवतात आणि त्याच्यासाठी काहीही करतात. तो निर्णय त्यांचा चुकीचा असतो. खरंच प्रत्येक मुलीनं हा मूवी बघितला पाहिजे. धन्यवाद. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉलमध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक